आणि हरिजन शब्दाचा वापर केला आहे. या डॉक्युमेंटमध्ये सरकारी डॉक्युमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे त्या शब्द लिहिलेला मी तेच वाचलं म्हणजे कुठेतरी असा दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आणि जे आपण जसं म्हटलेले आहे की स्वस्त जागा अशा मंत्री आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना कशा मिळतात की जे जागा जालना रोडची जागा 4,800 प्रति स्क्वेअर फीट 15,000 ते 20,000चा रेट आहे 20च्या आसपास 4,800. आणि दुसरं म्हणजे की हे जे वर्ग 2चा जे एक मोठा घोळ सुरू आहे, एक एजंट्स शहरामध्ये फिरत आहे की जे गोरगरीब लोकांकडे वर्ग 2ची जागा आहे त्यांना उचलायचं आणायचं किंवा पैसे देतो. वर्ग 2चं आहे काय हे सगळं आहे त्याच्यामध्ये. वर्ग 2चाही आहे आणि त्यांचं जे प्रायव्हेट लँड्स आहे त्याचाही दुसरा आपण जेव्हा विधान परिषदेमध्ये आपण बोलणार ऑप्शन प्रमाणेच लँड द्यायला पाहिजे. तर ऑप्शन याच्यासाठी का करण्यात आलं नाही. आम्ही स्वतः गेलो होतो, सगळं मीडियावाले होते आणि त्यांच्या समोरच आम्ही चर्चा केली आणि त्याने एका अर्थाने मान्यच केले की म्हणजे हो आमच्याकडे प्रेशर होता म्हणून ते त्याच्याविषयी मी पत्र दिलं. पार्किंग आहे हो एक 70-80 गाड्याचे 250 गाड्याचे नाही त्यांनी नाही एक 42,000 स्क्वेअर मीटरची जागा आहे. 42,000 म्हणजे 10 एकरची जागा आहे. तिथे त्यांनी लिहिलेले आहे की 250 ट्रक्स पार्क होतील. मग 10 एकरामध्ये 250 पार्क होणार होते. तर दुसरा जो ट्रक टर्मिनस आहे ते 5 एकरचा आहे. तिथे कमीत कमी 1,200 ट्रक्स पार्क व्हायला पाहिजे. पण त्यांना हे जागा द्यायची होती म्हणून प्रस्ताव तयार करताना त्यांनी असं लिहिलं की त्या जागेमध्ये फक्त 70-80 ट्रक्स पार्क होतील. ते फक्त म्हणजे कन्व्हिनियन्स त्यांनी आपल्या प्रस्तावामध्ये लिहिलेले आहे. तर ते त्यांना एक सोयीस्कर करायचं होतं की हमारे पास तो 10 एकड़ का है उसके अंदर 250 ट्रक्स पार्क हो जाते हैं और इसके अंदर रहता हमारे को 70-80 त्यांनी लिहून त्या प्रस्ताव तसं पाठवले होते. ते तर चुकीचंच आहे. ते सगळं पहिली गोष्ट का रिझर्वेशन उचलताच येत नाही. हा हे म्हणतो ना की आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी हे करायचं का नाही, धंदा करायचं का नाही इंडस्ट्रीसाठी. आता आपल्याकडे हे लिस्ट आहे. या लिस्ट प्रमाणे 60 महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी अर्ज दिले होते की आम्हाला शेंद्रामध्ये जागा. ते ऑलरेडी एक्झिस्टिंग तिथे काम करत आहे पण ते कोणता ते रेंटेड जागेमध्ये करत आहे. म्हणजे असं धन्नासेठ हे इन्व्हर्ट केलेलं आहे हे त्यांनी. आणि याच्यामध्ये फक्त एक डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे असं नाही आहे. अंबादास दानवे साहेबांना मी मागच्या अनेक वर्षापासून बघत आहे. ते अन्यायाच्या विरोधात लढत आहे. ते खूप मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवर बसलेले आहे आणि विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी अनेक असे प्रकारचे मुद्दे काढलेले आहे. खूप जोराने ताकदीने ते तिथे मांडत आहे. आणि असाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते, आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात असतं तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपणही सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे. आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाकडा करू शकत नाही, माझ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. आणि ते असं मलाही आता वाटू लागले कारण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी विषच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे होती की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी एक्वायर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा MIDCचं प्रकरण बाहेर आलं तर इतकं स्पष्ट आहे की कसा MIDCच्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते 5 एकरची प्रॉपर्टीचे कॉपीज जे आहे ते दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये जे SC समाजासाठी राखीव असलेली वर्ग 2ची जागा असते जे गोरगरिबांसाठी लाटलेले आहे आणि ते रजिस्टर करण्यासाठी कशा प्रकारे तहसीलदारवर आणि कलेक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. आणि इथे ही सगळं नियम डावलून त्या 10 एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या आणि बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे.
दुसरी म्हणजे जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या 3-4 महिन्यामध्ये. आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल, 2022मध्ये खोके दिले होते, पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जी आहे दिवसोदिवस वाढत चाललेली आहे, म्हणून हे इतके प्रॉपर्टीज ओपनली ते विकत घेत आहे. म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना सगळे डॉक्युमेंट्स जे माझ्याकडे आहे, त्यांच्याकडेही खूप सारे डॉक्युमेंट्स असतील, पण अन्यायाच्या विरोधात आणि हे भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते मी त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहे, खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे, त्याचा उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो की ते वेळा हे त्याला समजतं नाही, त्याला काही नाही, काही नाही होणार करके, याच्यातून किती मुजोरी झालेली आहे हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांचा, की इतकं स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही. कारण त्यांना माहीत आहे की त्यांचे वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे, म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे. मी अंबादास दानवे साहेबांना रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपणही खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण नेण्यासाठी, कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. शिरसाटांच्या विरोधात तुम्हा दोघांची युती म्हणावी लढण्यासाठी? नाही, असं नाही आहे की काय आहे की काही मुद्दे असतात जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या हवो याच्यासाठी असतं आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहे. आपल्या समाजाचा जर सोडा, समाजाची ही जमीन त्यांनी लाटलेली आहे, तर कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कसा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचं जे उद्योग सुरू आहे. आणि असे अनेक वेळ असं झालेले आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता. आमची तर अपेक्षा हे आहे की इवन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगावे की हो, तुम्ही जे केलेले आहे ते बरोबर आहे, आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये. आमची अपेक्षा हे आहे की अजितदादांनीही तशा प्रकारचं सांगावं की नाही, तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे, आम्ही कारवाई करू. गप्प जेव्हा बसतं ना तर त्याच्यामध्ये या घाणेरड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतं. याच्यात बरेच योगायोग घडत आहेत. अजून एक योगायोग घडला आहे, कारण दादांनी एक आरोप केला होता की ते लोकांची गाडी वापरतात, त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. तर आता त्र्यंबकेश्वरमध्ये जी जागा सापडली त्यात जे पार्टनर आहे त्याच पार्टनरच्या नावावर जे शिरसाट स्वतः गाडीत फिरतात आता ती गाडी त्यांच्या नावावर आहे. हे सगळे योगायोग कसे म्हणतात? MH16 1 नंबरची गाडी आहे. 2.5 कोटी रुपयेमध्ये इकडच्या एका मोठा बिल्डर होते, त्यांच्या मुलांनी ते गाडी दुबईहून आणलेली आहे. MH16 आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते. ते गाडी आता कुठे आहे? ते गाडी शिरसाट साहेबांच्या गॅरेजमध्ये आहे आणि ज्या माणूस डिस्कवरीसारखा इतका मोठ्या गाडीमध्ये फिरत आहे, त्यांच्या ॲफिडेविटमध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेक्कनची कोणती एक कार त्यांनी दाखवलेली आहे, ती गाडी त्यांच्याकडे आहे. मग हे जे गाडीमध्ये फिरत आहे हे कोणाची गाडी आहे? तेच ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात, त्यांची गाडी त्यांच्या नावावर आहे? त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे, ईडीने किंवा जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विकली आणि त्यांना विचारा की हे गाडी कोणाच्या नावावर होती, याचे पैसे कुणी दिलेले आहे. 2.5 कोटी रुपयाची गाडी MH16 लँड क्रुझर गाडी आहे, ते दुबईहून आणलेली आहे. ते गाडी आत्ताही आपण गेलं आणि शिरसाट साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेजमध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची एक गाडी आहे छोटीशी, जे तुम्ही ॲफिडेविटमध्ये ते आम्हाला बघायची आहे, तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेजमध्ये किती सारे गाड्या मोठे उभे आहेत. चर्चा झालेली नाही. त्यांनी मला संजय शिरसाट यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहे, मालमत्ता कोणी घ्याव्या त्याच्याविषयी काही विरोध असायचं कारण नाही. मोठे व्हावे, ते श्रीमंत व्हावेत, करोडपतीने अब्जोपती व्हावे, याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. परंतु आपल्याला केस आठवत असेल, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं.
एक भोसरीची MIDCची जागा होती आणि त्याच्या व्हॅल्युएशनवरून त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं. आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं, नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावरची कारवाई झाली तीही मी वाचली की 50 लाख रुपये एक जणाकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी एक फ्लॅट घेतला. तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो की 2022चं व्हॅल्युएशन 160 कोटी, आता 25चं तर ते 200 कोटी जाईल, पण 65 कोटीचं टेंडर गेलं होतं. एक आता जी MIDCत त्यांनी जागा घेतली याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर आहे. 6.25 कोटीत जागा घेतली त्यांनी. आता 6.25 कोटीत जागा घेतली, त्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये आहे. 6.25 कोटीत जागा कुठून घेतली हा एक प्रश्न आहे. इम्तियाज जलील साहेबांनी काही जागाचा प्रश्न, संभाजीनगर शहरातल्या काही जागांचा प्रश्न, पण त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 50 कोटी रुपये ते यांना 2-2, 4-4 कोटीत मिळालेले आहे. शेती सगळ्यात महत्त्वाचं वर्ग 2 आणि वर्ग 1चा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला, तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसाट साहेबांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर झालेल्या आहे. आता गोरगरीब सर्वसामान्य दीनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत SC STसाठी या जागा राखीव असतात, तीच जागा यांनी घेतलेली आहे. आणखी तर अनेक तिथं तक्रारी त्यांच्याविषयी आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दबाव टाकून अशा पद्धतीने गेलेले. प्रश्न असा आहे की संजय शिरसाट साहेब स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे, मी मुंबईत 72व्या मजल्यावर राहतो, संभाजीनगरात मी 22,000 स्क्वेअर फीटच्या घरात राहतो की ज्याच्यात कुत्र्यासाठी 500-500 स्क्वेअर फीटचे 4-5 बेडरूम राखीव आहेत. मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे का, काय आपल्या इंडस्ट्री चालू आहेत का, हा एक मुद्दा आहे. आणि मग ED सारख्या यंत्रणा ज्या आहेत ह्या काय करतात, ह्या झोपलेल्या आहेत का? हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचारमुक्त. अरे तुमच्या सरकारमध्येच भ्रष्टाचारी मंत्री आहे. काय देवेंद्र फडणवीस, काय एकनाथजी शिंदे, काय अजितदादा बोलतात. आणि मग इम्तियाज जलील साहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन आलेले आहेत. हे मुद्दे असताना मी परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे, वाटतं मी त्या व्यासपीठावर तर हे मुद्दे मांडणार, परंतु निश्चित राज्य सरकार, राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील. कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतं आहे की राज्य जोर पाडून घ्यायचं काम हे करताय. हे तुम्ही पैसे कमवा, तुम्ही शेती करा, इंडस्ट्री चालवा, उत्पन्न कमवा, पण तुम्ही कुठून करताय? जनतेच्या पैसा, राज्याचा पैसा ओरबाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चालू आहे. आणि म्हणून इम्तियाज जलील यांनी जे पेपर्स दिलेले आहेत हे पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल. आणि तो लढा त्यांनी जसे माझ्याकडे पेपर दिले, मी निश्चित त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलेल. मी राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन. कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल, राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण, मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर, ते कर लावतोय तुम्ही जनतेवर. तुम्ही उत्पन्न तर कमी करताय, व्हॅल्युएशन कमी करताय. तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का? महसूल मंत्री पण झोपलेले आहे का नुसते? का फक्त पार्टीचं काम करतात? राज्याचा महसूल वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केला पाहिजे बघितलं पाहिजे? शिरसाट यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ही नवी आघाडी म्हणावी लढण्यासाठी, विरोध करण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीनं लढतात, मी माझ्या पद्धतीनं लढतो. त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच हरकत नाही. कारण हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. हा लढा जी मस्ती आहे ना, मस्ती, राजकीय मस्ती त्याच्या विरोधात आहे. बा श्रीमंत लोक अनेक आहे, परंतु कसं असतं, उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे अशी म्हण आहे. तसे संजय शिरसाटांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार आहे. बरं, एक गाडीचा आता विषय निघाला, असा आरोप तुम्ही पण काही केला होता, 2.5 कोटीची गाडी कोणाच्या तरी नावावर आहे बाहेर, तुम्हालाही माहिती आहे. त्यांच्याकडे 4-5 गाड्या आहेत, सगळ्या गाड्यांचं व्हॅल्युएशन 3 कोटी रुपये आहे. बरं का? आता 3 कोटी रुपयाचे 3 कोटी असतात आहे, त्या गाड्या 3 कोटीच्याच आहे. एक गाडी दुबईहून आली. आता इम्तियाजीकडे दुसरी माहिती, माझ्याकडे तर एक भोंडवे नावाचा आमचा बजाज नगरचा म्हणजे त्याच्या नावावरती गाडी आहे. मग भोंडवेची गाडी यांनी का वापरावी? माझ्याकडे जी माहिती भोंडवे, आता त्यांनी एक ग्रुपवतीची गाडी आहे. सगळे म्हणजे काही दिवसानं कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या राहणार आहे. एक सेकंड. हे जे मी गाडीच्या संदर्भात आपण जे प्रश्न विचारलेले आहे, मी आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहे. या गाडीच्या फोटोग्राफवर आपल्याला माहीत असेल की M लिहिलेलं आहे. म्हणजे ही गाडी MH16
म्हणजे एम कुणाला लिहिता येतं, जे मंत्री आहे. आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल, तर या माणसावर इमिजिएट FIR रजिस्टर करायला पाहिजे, कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये हे गाडीमध्ये फिरत आहे. ही गाडी 2.5 कोटी रुपयाची आहे. ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट 200% लागतं. का आणली असा प्रश्न, म्हणजे भारतात ही गाडी भेटत नाही. आता काय आहे हे की जेव्हा पैसा जास्त होतो ना, तर गाडी याच्यासाठी आणतात, दुबईला स्वस्त आहे गाडी, ऑर्डर द्यावी लागते. दुबईला लेफ्ट हँड ड्राईव्ह नाही राहते, त्याची ऑर्डर आधी द्यावं लागते. स्वस्त आहे, पण त्याचं 200% टॅक्स भरावा लागतो. तशीच आणली तर 6 महिन्यात वापस पाठवावं लागतं. तुम्ही सांगत होता दुबई नाही हे जे आहे ना, ते कुणाच्या नावावर गाडी आहे आणि हे कुठे थांबलेली आहे. हे मंत्रालयाच्या बंगल्याच्या समोर थांबलेली गाडी उभे आहे. ते आपण बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता. कुणाच्या नावावर आहे आणि ते मंत्री असेल तर काही नाही, दुसऱ्यांच्या नावावर गाडी घ्यायचं, त्याच्यावर मंत्रीचं स्टिकर लावायचं आणि हे सगळे उद्योगधंदे सुरू आहे अशा प्रकारचे. गाड्यांचं जे व्हॅल्युएशन केलेलं आहे, मी अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं 3 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते व्हॅल्युएशन त्याचं खूप जास्त होते. एक गाडीच्या बाबतीत आपण बोलतो 2.5 कोटी रुपयाचं, आणि दुसरे जे गाड्या आहे त्याच्या एक गाडी जी आहे 1.5 कोटी रुपयाची गाडी आहे त्याच्याकडे. डिस्कवरी गाड़ी डिस्कवरी गाड़ी कितने की आती है, करोड़ के ऊपर की गाड़ी होती है डिस्कवरी. ये एलआर है. चलिए, राइट. चलो, थैंक यू.